हॅलो नमस्कार, मी आहे अर्चना ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. माझ्या चॅनलचं नाव अर्चना गायकवाड Y4N हे आहे. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो आवाज पाठीमागून येत असेल ते आमच्याकडे शनिवारची शाळा असते आणि त्या शाळेमध्ये प्रार्थना चालू आहे. आता तर तुम्हाला ए मालिक तेरे बंदे हम ही प्रार्थना चालू आहे. म्हणजे खूप पसारा झालेला आहे. आता तो पसारा मी नीट नाटकं आवरून घेते आणि मग कारण रात्री खूप पाऊस झाला, तर पाऊस झाल्यामुळे खूप अशी चिडचिड झाली, सारखं यायला जायला खूप हे होऊ राहिलं. त्याच्यामुळे आवरल्यानंतर मला आता मेथीची भाजीची तयारी करायची होती, म्हणून मी टोमॅटो, मिरची आणि कांदा कापायला घेतला होता. काय होतं, मुलांना आता दुसऱ्या शनिवारची सुट्टी आहे आणि सुट्टीमुळं 2 दिवस सुट्टी आहे म्हणून मुलं झोपलेलेच होते. म्हटलं तोपर्यंत स्वयंपाकाची तयारी करून घ्या, कारण मुलं जर उठले ना, मुलं लवकर आंघोळ करत नाही, लवकर ब्रश करत नाही. त्यांच्या मागे खूप मागे पुढे करावं लागतं आणि खूप त्रास देतात. आणि मग त्यांच्या मागे पुढे करत बसावं लागतं. मग मी म्हटले नाही, पहिला आपण स्वयंपाक करून घेऊ आणि पटकन मग स्वयंपाक केला की मग काय टेन्शन राहत नाही. कारण माझी सकाळी उठूनच अंघोळ वगैरे सगळं लवकर होतं. मग इकडे मी एकीकडे कांदा कापायला घेतला आणि एकीकडे पाण्यात मेथीची भाजी टाकून घेतली होती. म्हटलं पटकन आपल्याला सोपं जाईल स्वयंपाक करताना. आणि रात्रीचा थोडासा शिळा भात पडलेला होता, कारण काय आहे माहिती का, रात्रीचं जेवण कमी करतो आहे मुलं, आणि मग रात्रीचा थोडासा शिळा भात पडलेला होता, तर मी बोलले त्याच्यासोबत थोडंसं वरण लावते की जेणेकरून 12च्या आतमध्ये संपून जाईल. म्हणजे मुलं उठले ना तर चहा वगैरे पिले नाही तरी चालेल, पण मग जर त्यांनी नाश्ता मागितला तर पटकन नाश्ता देता येईल आपल्याला. म्हणून मग मी एकीकडे मेथीची भाजी करायला घेतली. तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल, मी मेथीच्या भाजीला फोडणी दिलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर मग ते मेथीच्या भाजीचा व्हिडिओ माझ्याकडून ॲड झाला. आज आमच्या दुकानासाठी आम्ही एक पाऊल प्रगतीच्या दिशेने केले. आज आमच्या दुकानासाठी मी आणि यांनी मिळून आम्ही दोघांनी झेरॉक्स मशीन आणि प्रिंटर मशीन हे दोन्ही एकाच मशीनीमध्ये आहे, तर ते घेतलं आहे. म्हणजे जसं आम्ही दुकान टाकलं तसं आम्ही काही ना काही वाढवतच गेलो. तर ही एक वस्तू आता आमच्या घरामध्ये ॲड झालेली आहे आणि कालच ती आणली आम्ही. तिची पूजा करतानाचा व्हिडिओ तुम्हाला दिसतच असेल की आपण कोणती पण वस्तू आणली तर आपण तिची पहिली पूजा करतो आणि ते वस्तू हे करतो, वापरतो. तर तुम्ही बघू शकता. खरं तर आम्हाला घ्यायची इच्छा नव्हती, पण मी आणि मिस्टरांनीच मिळून ठरवलं की नाही, कधीतरी कुठेतरी एखादा पाऊल आपल्याला टाकावंच लागेल. कारण आपण फक्त विचार करतो, पण ती गोष्ट प्रत्यक्षात नमस्कार मंडळी, मी आहे अर्चना ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचा सपोर्ट असाच राहू द्या. तर मंडळी, माझा आज व्हिडिओ नाही येण्याचं कारण की मला थोडंसं कामानिमित्त थोडंसं बाहेर जायचं होतं. कारण तुम्हाला तर माहितीच आमचं दुकान आहे म्हणून, पण त्या दुकानाच्या त्याच्यासाठी आम्ही एक नवीन झेरॉक्स प्रिंट मशीन आणि कलर झेरॉक्स असे दोन्ही पण एकाच मशीनमध्ये आहे आणि ती मशीन खरेदी केलेली आज. तर चला तर मी तुम्हाला दाखवते की आम्ही कशी नवीन मशीन घेतलेली आहे. बघा, मी आत्ताच पूजा केलेली आहे त्या मशीनची आणि त्या मशीनचं झेरॉक्स पण कसं आहे ते तुम्हाला दाखवते मी. थांबा 2 आणि हे बघा, हे मशीन आणलेलं आहे, हेच ते प्रिंटर मशीन. घरी आले ते इकडं आधी तिचं हे करीत होती, पेंटिंगचं काम चालू होतं. तिला म्हटले काय करते, तर ती म्हणे मम्मी मी मिशोवर एक व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये एक जीन्सचं जॉकेट होतं म्हणे मम्मी. तर ते जॉकेटवर अशी डिझाईन होती आणि आपण जर खरेदी करायला गेलो तर ते जॉकेट खूप महाग जातं, पण मी ते प्रत्यक्ष घरी तयार करते. आणि त्याच्यानंतर सकाळच्या मेथीच्या भाजीचा व्हिडिओ आणि डाळ ॲड केला भाताचा त्याच्यामध्ये. बेत टाकलाय. कारण काय होतं, हल्ली माझे व्हिडिओ जास्त पोहोचले आता कालपासून श्रावण चालू झालेला आहे. श्रावणमध्ये आम्ही नॉनव्हेज खात नाही, ॲड करूया. त्याच्यामुळे म्हणजे मग मी शूट केलं म्हटलं आता होतं, जाऊ पण द्या, मला मेथीची भाजी आणि एडिटिंगसाठी रात्रीचा टाईमच थोडासा भेटत भात नाही. उरलेला आहे, मग डाळ त्याच्यामुळे भात मी म्हटले मुळे आता दुपारपर्यंत एडिटिंग खातील. करून आळूच्या वड्या केलेल्या थोडंसं आहे मागं पुढं आणि होत आता असेल, पण चपात्या थोडंसं करणार. आता सांभाळून घ्या. थोडासा पसारा झालेला आहे आणि घरामध्ये, म्हटलं आळूच्या तेवढं वड्या नीट हे नाटकं मी आवरून, आदल्या रात्रीच कारण करून पावसामुळे ठेवले खूप होते.
चिडचिड कारण झालेली आमच्याकडे बाहेर लाईटीचा आते. प्रॉब्लेम आहे, आणि कसं त्याच्यामुळे मी आमच्याकडे म्हटलं नाही. काळी माती आणि मी त्याच्यामुळे काय करत पाय असते, काही थोडेसे गोष्टी भरणं जर साहजिकच आहे. पण शिजून मग घ्यायच्या येताना असल्या मुलं तर थोडंसं ते पाय मी पुसून इंडक्शन वगैरे येत शेगडीचा नाही, वापर तसंच करते, पटकन घरात जेणेकरून येतात मला थोडंसं मग फरशी गॅस वगैरे एकच पुसून घ्यायची. खूप म्हणजे गॅस पसारा टाकी झाला आहे एकच असल्या कारणाने ती आणि जास्त श्रावण दिवस जाईल लागलाय म्हणून मी थोडासा लाईटीचा श्रावणासाठी वापर करते 1-2-4 इंडक्शन वेळी गाणं शेगडीचा, गाते मी. जेणेकरून माझी म्हणते मदत पण होईल आणि माझा गॅस पण श्रावण वाचेल. मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येती आणि सरसरची काय क्षणात म्हणतं, शिरे ऊन कधीतरी पडे. आपल्याला पाऊल उचलावंच लागतं, चांगलं पाऊल. आणि पाऊल पुढं टाकल्याशिवाय कोणतीच गोष्ट साध्य होत नाही. आपण कितीही कष्ट करा, कितीही करा, आपण घाबरून श्रावण राहिलो तर मासी काहीच हर्ष होत नाही. मानसी आपण हिरवळ पाऊल दाटे टाकलंच पाहिजे चोहीकडे किंवा क्षणात आपण येती करूनच सरसरची बघितलं पाहिजे, क्षणात असं शिरुनी मला ऊन वाटतं. पडे. धन्यवाद.